आज तर सकाळीच काम वाढून बसलं बघा. सकाळी किचनमध्ये गेल्याबरोबरच फ्रीजच्या मागून पूर्ण पाणी गळत होतं. तर फ्रीजच्या मागे बघितलं तर मागचा टप आहे तो पूर्ण पाण्याने भरला होता आणि पूर्ण पाणी गळत होतं. तर म्हटलं चला आता हे पहिले काम करून घेऊया. आणि नंतर मग फ्रीज सरकवून घेतली, त्याच्यामधला टप काढून घेतला. तर वरती पूर्ण जाडेच दिसले. तर म्हटलं एकासोबत 2 कामं होऊन जाऊ दे. आणि नंतर मग ते जाडे पण साफ केले आणि टप पण व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये फ्रीजच्या मागे लावून दिला आणि फ्रीज व्यवस्थित मागे लोटून दिली. नंतर झाडून वगैरे काढून घेतलं आणि पहिले तर आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर चहा घेतला आणि नंतर पोछा मारायला घेतला, कारण पोछा मारल्याशिवाय आपल्याला छान वाटतच नाही घरामध्ये. आणि मी तर रोज पोछा मारते, एक दिवसही माझा आडवा जात नसेल. त्याच्यानंतर मग बाकीचे कामं करायला म्हटलं आपण रिकामे. मग नंतर पीठ वगैरे भिजवून घेतलं होतं आणि भाजीसाठी डाळ आणि ते लौकी बनवायची होती, त्याच्यासाठी कुकर लावून घेतला होता. आता एकासोबत म्हणजे दोन्ही कामं होत होती, म्हणजे कुकरवर डाळही शिजत होती आणि नंतर माझा पोछा पण लावून झाला. चला डाळ शिजली, आता आपण त्याला तडका लावून घेऊया. तडका लावून घेतला आणि त्याच्यामध्ये एक छान मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकला, तर डाळ एकच नंबर बनली. आणि नंतर इडलीचं पीठ होतं ते राहिलं होतं माझं थोडंसं, तर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो बारीक चिरून टाकला आणि जे गाजर आहे ते पण छान बारीक किसून टाकलं आणि राई जिऱ्याचा तडका पण त्याच्यामध्ये टाकला. आणि नंतर लेकरांसाठी छान क्रिस्पी अप्पे बनवून ठेवले. म्हटलं लेकरं उठल्याबरोबर खातील तर त्यांना छान आवडेल. तर बघा किती छान अप्पे बनले माझे. तर इडलीच्या बॅटरचा मी असा वापर केला. आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला चहा घेतली. चहा झाल्यानंतर माझे भांडे पडले होते ते घासून घेतले, लावून घेतले. त्याच्यानंतर बाहेर आपली रोजची येणारी गाय आली, तिला आज मस्त एक पोळी दिली. त्याच्यानंतर बाहेरचे कपडे काढायचे होते ते काढून घेतले, ते आवरून घेतलं. आणि नंतर संध्याकाळी माझ्याकडे चिकन बनवायचं होतं, तर त्यासाठी मी पहिले चिकन थोडंसं शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये. आणि नंतर हे बघा, हे रोस्टेड चिकन बी बनवलं आहे, हे माझ्या लेकरांना खूप आवडते. त्याच्यानंतर आपल्याकडे आळूचे पानं असताना त्याचे मी छान भजी बनवून घेतले होते आणि खूप छान लागले होते. त्याची रेसिपी पुढच्या वेळेस नक्की सांगेन तुम्हाला. आणि नंतर मग चिकन बनवून घेतलं होतं आणि भाकरी पण बनवून घेतल्या होत्या आणि भात पण बनवून घेतला होता. असं तर आमचं आजचं जेवण होतं. आणि मी जे तेल बनवलं होतं ना घरी केसांना लावायला, त्या तेलाने ना माझे केस बऱ्यापैकी थोडे लांबही झाले आहे आणि मला स्वतः जाड पण वाटत आहे. तर तुम्हाला नक्की मी त्याचं नंतर सांगेनच कसं बनवलं आहे. आणि रात्री आमच्या घरासमोरून ना गणपती विसर्जनचं चाललं होतं, तर DJ वगैरे छान होता तिथं, दाखवते मी तुम्हाला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.